श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कलियुगाच्या अंताबद्दल आपल्या प्राचीन पुराणांमध्ये आधीच भविष्यवाणी करण्यात आली आहे. कलियुगाचा प्रभाव कसा असेल, कलियुगात माणसाचे वर्तन कसे असेल, कलियुगात स्त्रिया कशा असतील, कलियुगात माणसाचे आकारमान आणि आयुष्य किती असेल, कलियुगात पाप आणि पुण्याची व्याख्या काय असेल. मित्रांनो, कलियुगात मोक्ष प्राप्त करण्याचे कोणते मार्ग असतील आणि कलियुगाचा अंत कसा होईल या सर्वांबद्दल आपल्या प्राचीन पुराणांमध्ये कलियुगाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्णांनी गरुडांच्या समोर कलियुगाची भयावता वर्णन केली आहे, ज्याबद्दल प्राचीन गरुड पुराणात सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया कलियुगाबद्दल करण्यात आलेल्या प्राचीन भविष्यवाण्या. कलियुगाचा अंत, धर्माची अपयश, अनुशासनाचा अभाव, माणसांमध्ये वाढती दुर्व्यवस्था, पैशांची लालसा, अत्याधिक कामाचा प्रभाव, भ्रष्टाचारामुळे वाढता व्यापार, गुरुजन आणि पूज्य लोकांची निंदा, स्त्रियांमध्ये अभिचार आणि अनाचार यांसारख्या गुणांची वाढ, लोकांमध्ये आध्यात्मिकतेचे प्रभाव या सर्व गोष्टींमुळे कलियुगाची ओळख होते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की कलियुगात माणसाचे मन अत्यंत कठोर होईल. माणूस अशांत, चंचल, धर्मापासून दूर होईल. अधर्माच्या मार्गाने जाणारे असतील त्यांना शास्त्राचं ज्ञान नसेल. ज्याच्या मुखातून जे काही बाहेर पडेल त्यालाच शास्त्र समजले जाईल. कलियुगाच्या अंतामध्ये अधर्म आणि आसुरी शक्तींचा नाश होईल आणि पुन्हा एक नवीन युगाचा आरंभ होईल. म्हणजे पुन्हा सत्ययुगाचा आरंभ होईल आणि सृष्टीचा हा चक्र चालूच राहील. चारही युगांमध्ये कलियुग हे शेवटचे युग असते. सगळ्यात आधी सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, मग द्वापारयुग आणि शेवटी कलयुग. महाभारताच्या युद्धानंतर पृथ्वीवर कलियुगाचं आगमन झालं. हे युग धार्मिक आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये सगळ्यात कमी प्रगती करणारे मानले जाते. मान्यतेनुसार आजपासून 3000 वर्ष पूर्वी महाभारत युद्ध झालं आणि कलियुगाचे आरंभ या युद्धाच्या 35 वर्षानंतर म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या धामाला गेल्यानंतर झालं. श्रीकृष्ण म्हणतात, कलियुगात लोक आपला स्वार्थ हाच सर्वात मोठा मानतील. धर्माचा त्याग करून मटेरियल प्लास्टिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जी जाण लावतील. धर्मावर विश्वास नसल्यामुळे लोक अन्यायाने वर्तन करतील. जर आपण आजच्या काळात पाहिलं तर पाप इतकं वाढलं आहे की असं वाटतंय की कलियुगाचा अंत आता जवळ आला आहे. पण काही विद्वानांच्या मते ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे कलियुग आणखी भयावह रूप धारण करणार आहे. कलियुगाचे ते भयावह रूप पाहण्याची क्षमता आजच्या माणसांमध्ये नाही. जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा इतक्या भयानक गोष्टी दिसतील की माणसाचं रूप इतकं विकृत आणि भयानक होईल की तो माणूस कमी, पिशाच्च जास्त दिसेल. चला तर जाणून घेऊया गरुड पुराणात कलियुगाच्या अंताबद्दल काय सांगितले आहे. गरुड पुराणानुसार एकदा गरुडजींनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे प्रभू, चारही युगांमध्ये कलियुगाला सर्वात भयंकर आणि दुःखदायक का मानलं जातं? या कलियुगाचा अंत कसा होईल आणि कलियुगाचा अंत जवळ आल्यावर कोणते संकेत दिसतील? त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गरुडांना कलियुगाच्या अंताच्या वेळी दिसणाऱ्या भयानक संकेतांबद्दल सांगितले. जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे असे संकेत दिसू लागतील तेव्हा
माणसांनी समजून घ्यावं की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि आता सृष्टीचा अंत प्रलयाने होईल. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांच्या मते कलियुगाचा अंत जवळ येताना माणसाचं आयुष्य कमी होऊन फक्त 20 वर्ष उरेल. 12 वर्षाच्या वयातच माणसाचे केस पांढरे होतील. त्यांचं शरीर अत्यंत कमजोर आणि पांढऱ्या रंगाचं दिसेल. कलियुगात स्त्री 8 किंवा 9 वर्षाच्या वयातच मुलांना जन्म देईल. कलियुगातील स्त्रिया अतिशय क्षीण आणि छोट्या शरीराच्या, परंतु जास्त अन्न खाणाऱ्या आणि मंद भाग्याच्या असतील. कलियुगातील स्त्री कमी मुलं जन्माला घालणारी आणि अत्यंत रागीट स्वभावाची असेल. ती आपल्या मुलांना दूध देखील पाजणार नाही आणि त्यांचं पालन पोषण करणार नाही. दुसरा संकेत असा आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगाचा अंत जवळ येताना जगात पतिव्रता स्त्रिया दिसणार नाही. एकच स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करेल. लोक पूजा पाठ, श्राद्ध, अंतिम संस्कार, मुंडन आणि विवाह इत्यादी प्रकारांचे कार्य करणार आहेत. पाण्याच्या प्रभावामुळे लोक स्नान करणार नाहीत आणि अपवित्र राहतील. कलियुगाच्या अंतात लोक फक्त मांसाहारच करतील आणि कोणीही सात्विक आहार करणार नाही. कलियुगात लोकांचे वस्त्र ताणलेले आणि चमकदार असतील. तिसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांच्या मते जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा वृक्षांमध्ये फळं येणं बंद होईल. सगळे वृक्ष फळ नसलेले होतील. सृष्टीमध्ये सगळीकडे फक्त शमीचे वृक्ष दिसतील. माणूस शाकाहार सोडून फक्त मांसाचे सेवन करील. कलियुगातील अन्न तामसिक आणि रोग उत्पन्न करणारे असेल. यामुळे लोक लवकर म्हातारे होऊन मरतील. कलियुगी माणसं गायीची पूजा करणे बंद करतील. सगळे लोक गायीचे मांस खातील. गायींना फक्त दूध आणि मांसासाठीच पाळले जाईल. चौथी गोष्ट म्हणजे कलियुगाचा अंत जवळ आल्यावर अल्पवृष्टी होईल, म्हणजे फारच कमी पाऊस पडेल. शेत धान्य पिकू शकणार नाहीत. धान्याचं आकारमान खूपच लहान होईल आणि फळांमध्ये रस देखील उत्पन्न होणार नाही. माणसं भूक आणि तहानेमुळेच मरून लागतील. माणसांना फक्त बकरीचं दूधच मिळेल. पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा कलियुगाचा अंत होणार असेल तेव्हा भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये विराजमान होऊन पृथ्वीचं सगळं पाणी शोषून घेतील. आकाशात सगळीकडे 7 सूर्य दिसतील. या सर्व सूर्यांमुळे संपूर्ण सृष्टी जळून खाक होईल. त्यानंतर रुद्ररूपी भगवान विष्णू संपूर्ण जगत दिग्ध करून आपल्या श्वासाने मेघ निर्माण करतील आणि मेघ भयंकर गर्जना करत पुढील 100 वर्ष आकाशातून जलवृष्टी करून आणि सृष्टींच्या या भयंकर अग्नीला शांत करतील. अग्नी शांत झाल्यावर हे मेघ संपूर्ण जगाला पाण्यात बुडवतात आणि अशा प्रकारे कलियुगाचा अंत होतो आणि मग परमात्मा आपल्या इच्छेनुसार पुन्हा सृष्टीत जीवांची उत्पत्ती करतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे गरुड पुराणात कलियुगाच्या अंताचे वर्णन केले आहे. तसेच विष्णू पुराणातील उल्लेखाप्रमाणे कलियुगाच्या उत्तरार्धात धूर्त, लबाड व्यक्ती बुद्धिमान आणि धर्मांत मानले जाईल. वेद, शास्त्र यांचे पालन कोणीही करणार नाही. धर्मगुरू आपल्या वैयक्तिक फायद्यांसाठी लोकांचा वापर करून घेतील असे सांगितले जातील. विवाह हा केवळ एक करार किंवा तह असेल. एकमेकांबद्दल असलेला समर्पण भाव निघून जाईल. कुटुंब व्यवस्थेसाठी नाही तर केवळ
एक करार म्हणून विवाह केले जातील असे काही उल्लेख विष्णू पुराणात आढळतात. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात ऋतुचक्र हळूहळू समाप्त होत जाईल. विविध प्रकारे आजार, रोग, व्याधी यांमुळे माणसे बेजार होतील. तर सततच्या हवामान बदलामुळे आणि चक्राच्या ढासळलेल्यामुळे संतुलनामुळे माणसे त्रस्त होऊन जातील. जमीन नापीक होत जाईल. पिकांचा नाश होईल. नदी, तलाव निर्जल होतील. पाण्याच्या एकेका थेंबासाठी नागरिक व्याकुळ होतील. पाण्याचे स्रोत आटले जातील. पाण्यासाठी झगडे होतील. आत्महत्यांचे प्रमाण वाढेल असे संकेत विष्णू पुराणात दिला आहे. कलियुगाच्या उत्तरार्धात ज्या व्यक्तींकडे पैसा, धनदौलत नसेल अशी माणसे अपवित्र, बेकार मानली जातील. ज्या व्यक्तींकडे पैसा मुबलक प्रमाणात असेल त्या व्यक्ती गुणी समजल्या जातील. कायदा, न्याय हा केवळ पैशांच्या जोरावर केला जाईल. मानवतेची दरी रुंदावत जाईल. क्षुल्लक कारणांसाठी खून पाडले जातील असे काही अंदाज विष्णू पुराणात आढळतात. असे सांगितले जाते. वास्तविक पाहता यातील काही गोष्टी आजच्या काळात घडत असल्याचे आपल्याला दिसून येते. शेती नापीक होऊन पिकांचा नाश झाल्यामुळे अन्नाचा तुटवडा भासेल. त्यामुळे फळे, कंदमुळे खाण्याचे प्रमाण वाढेल. आळसाचे प्रमाण वाढेल. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाईल असे शिवपुराणात नमूद असल्याचे सांगितले जाते. मात्र कलियुग हे श्रेष्ठ युग मानले गेले आहे. कारण सतयुगात 10 वर्ष तप केल्यानंतर पुण्यप्राप्ती होत असे. त्रेतायुग, द्वापारयुग 1 वर्ष तपश्चर्या केल्यावर पुण्य मिळत असे. मात्र कलियुगाच्या उत्तरार्धात अखेरच्या टप्प्यात प्रामाणिकपणे मनापासून 1 दिवस जरी देवाचे नामस्मरण केल्यास पुण्य मिळेल असे महर्षी व्यास यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, मला असं वाटते की यातील कारणे हे बरेचसे आजच्या युगात खरे होत आहेत. तुम्ही सगळे जाणता की आजच्या युगामध्ये माणुसकी नावाची गोष्ट नाही. न्याय, अन्याय हे दोन्हीही एक समान आहे. आणि शेतीचा प्रश्न बघितला तर तेही बरोबर आहे की शेत हे नापीक होऊन चालले आहे. कारण पाऊस हा देखील ऋतुचक्राप्रमाणे पडत नाही. तर मला असं वाटते की कलियुगातील या सर्व गोष्टी खऱ्या होत आहेत. आपण या गोष्टींवर कंट्रोल ठेवले तर नक्कीच कलियुगाचा अंत अशा प्रकारे होऊ शकणार नाही. माणूस त्रासाने मरणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही या सर्व गोष्टींबद्दल किती सहमत आहे हे सर्वांनी कमेंट करून नक्की सांगावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.